स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 7 डिसेंबर वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी. तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 7 डिसेंबरला असणार आहे. मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या गणाधीप स्वरूपाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी शांती नांदते. यंदा 2025 मध्ये चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते आणि पौर्णिमानंतर येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी देखील म्हणतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने भगवान गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद मिळतो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख अडचणी कष्ट नाहीसे होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती 7 डिसेंबर सकाळी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 8 डिसेंबर रोजी संपेल. त्यामुळे 7 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा 8:19 पासून ते 1:31 पर्यंत असणार आहे. संकष्टी चतुर्थीचं महत्व खूप आहे. या दिवशी भगवान गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, कुटुंबात सुख शांती टिकून राहते आणि या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. गणाधीप संकष्टी चतुर्थीचं व्रत सूर्योदयापासून सुरू होतं आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे अत्यंत खूप महत्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच व्रत संपते असं देखील म्हटलं जातं. मोदक अर्पण करताना जीवनात सुख आणि यश प्राप्त होते. बुंदीचे किंवा बेसनाचे लाडू देखील गणपती बाप्पांना अतिशय खूप प्रिय आहेत आणि आवडीचे आहेत. हे लाडू अर्पण केल्याने बुद्धी आणि ज्ञानात वाढ होते. त्याचप्रमाणे नात्यामध्ये मधुरता येते असं देखील म्हटलं जातं. भगवान श्री गणेशांना केळी गुळ खोबरं अर्पण केलं जातं. यामुळे घरामध्ये धन आणि सुख समृद्धीचा वास होतो. आपल्या सर्व कामामध्ये यश मिळते. त्याचबरोबर रताळे हे कंदमूळ आहे आणि त्याला सात्विक लहरामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उकडलेले भाजलेले रताळे जे आहेत तर ते नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात, अडथळे दूर होतात. जे काय आपल्या कामामध्ये संकट येतात तर ते दूर होतात आणि काम जे आहे आपलं तर ते पूर्ण होतं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. बुद्धी आणि विघ्नहर्ता असलेल्या गणरायांना आवडीचे नैवेद्य अर्पण केल्याने आराधना केल्याने घरामध्ये मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होते. या दिवशी व्रत ठेवणाऱ्या भक्तांना सुख शांती आणि कल्याण याचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आता या दिवशी ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात किंवा वक्रतुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा यापैकी कोणत्या एका मंत्राचा पठण जे आहे जप जे आहे तर तो आवर्जून सर्वांनी घरामध्ये करावा. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आता कोणत्या सेवा करायच्या आहे, उपाय कोणता करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही। हा मित्रमैत्रिणींनो, महिला हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी, घराच्या सुखी संसारासाठी करत असतात। प्रत्येक घरातील स्त्री ही जे आहे तर ती हे जे व्रत आहे तर ते करत असते। तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। या उपायामुळे काय होणार आहे तर सर्व दोष, विघ्न, संकटे, अडचणी संपणार आहे आणि बाप्पांच्या कृपेने नवीन वर्षामध्ये प्रगती सुरू होणार आहे। त्याचबरोबर ज्या काही मनामध्ये अधुऱ्या इच्छा, आकांक्षा असतील तर त्या सर्व पूर्ण होणार आहेत। असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर एका पाटावरती आपल्याला आपलं घर, अंगण जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। एका खाली आपल्याला जागा जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला एक पाट ठेवायचा आहे। पाटावरती एक लाल रंगाचा कोरा कपडा जो आहे तर तो आपल्याला अंथरून घ्यायचा आहे। त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। गणपती बाप्पांची मूर्ती ही तामणामध्ये ठेवायची आणि 11 वेळा किंवा 108 वेळा पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षम तुम्ही पठण करू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती परत आपल्याला स्वच्छ पाणी, गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, कोरडी करायची आहे आणि आपण जिथे लाल कपडा पाटावरती अंथरलाय तर त्यावरती तुम्हाला 2 विड्याची जोडपानं ठेवायची आहे। त्यावरती थोड्याशा अखंड तांदूळ अक्षदा ठेवायच्या आहे। त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती तांदूळ ठेवलेलं जे पान आहे तर त्या पानावरती गणपती बाप्पांना तुम्हाला विराजमान करायचं आहे। यानंतर गणपती बाप्पांना ओलं कुंकू लावायचं आहे, अक्षदा लावायच्या आहे आणि एखादं लाल रंगाचं जास्वंदीचं फूल असेल किंवा गुलाबाचं फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे। त्यानंतर बाप्पांची आरती करायची आहे आणि गणपती अथर्व शीर्षम देखील आपल्याला पठण करायचं आहे। अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही श्री गणेशाची पूजा करणार आहात ना, त्यानंतर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या ज्या काही सर्व इच्छा, आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होतील। कारण गणपती बाप्पांना प्रथम आपण प्रसन्न करून घेतल्यानंतर जी काही सेवा करतो, उपाय करतो तर त्याचं फळ जे आहे तर गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच प्रदान करत असतात। घरामध्ये जर सुतक असेल, पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। आता बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे। हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मित्रमैत्रिणींनो, तर घरामध्ये प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर मुलांसाठी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। हा बुद्धीचं, ज्ञानाचं, त्यागाचं प्रतीक असतो। दिवा लावल्यामुळे घरातील जी काही वाईट शक्ती आहे तर ती नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित होते। त्याचबरोबर जे काय आपल्या जीवनामध्ये अडथळे येत आहेत ना तर ते दूर होण्यासाठी देखील मदत होत असते। असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचाच आहे। प्रत्येक आईच्या जीवनामध्ये अशा अडचणी येतात की मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते। मुलं जे आहेत तर ते अभ्यास करत नाही किंवा मग त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना अडचणी येतात। एखादा व्यवसाय आहे, व्यापार आहे, त्यामध्ये अडचणी येतात किंवा लहान मुलं, मुली असेल तर सतत चिडचिडपणा, हट्टीपणा करतात। आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं। अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या असतील मुलांच्या संबंधित, मुलींच्या संबंधित, अर्थात प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी घराच्या बाहेर गेलेली आहे, मग ती सुखरूप घरी यावी, तर कोणत्याही प्रकारचं विघ्न त्यांच्यावरती येऊ नये यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, फक्त तुम्ही करून बघा, खूप छान लाभ जो आहे तर तो तुम्हाला होणार आहे। फक्त उपाय करत असताना पूर्ण विश्वासाने आणि भक्तीने नक्की करा, त्याचा लाभ जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळणारच आहे। संध्याकाळी चंद्रदर्शनाच्या आधी किंवा नंतर जरी तुम्ही हा उपाय केला म्हणजे संध्याकाळी तरीही चालणार आहे किंवा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 4 संध्याला म्हणतो ना आपण, तसं तुम्ही दिवा लावला तरी देखील चालणार आहे। तर ज्या वेळेला तुम्हाला टाइम भेटणार आहे त्या वेळेला तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता। घरातील शांत आणि स्वच्छ जागेत एका छोट्या मातीचा पंतीचा दिवा घ्या। मातीची पंती असते बघा, तर ती स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे। दिव्यात आपल्याला थोडंसं तिळाचं तेल जे आहे
तर ते टाकायचं आहे. तिळाचं जे अंश असतो म्हणजेच काळे तीळ असेल, पांढरे तीळ असेल तर ते तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहे आणि तिळामुळे अडथळे दूर होतात आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळते. एक छोटासा मोदकाचा तुकडा किंवा साखरेचा खडा हे गोड भाग्य आणि मुलांच्या आयुष्यातील सुखाशी जोडलेले आहेत तर ते त्यामध्ये घालायचे आहे. एक लहान हळदीचा तुकडा जो आहे आरोग्य, बुद्धी, तेज आणि संरक्षणासाठी वापरला जातो. दिवा आपल्याला तिळाच्या तेलाने जे आहे तर ते प्रज्वलित करायचं आहे. म्हणजे दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचंच तेल घालायचं आहे बरं का. गणरायांचं अतिशय अत्यंत प्रिय मानलं जातं. दिवा पेटवताना मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र अगदी सोपा आहे. ओम गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. दिवा तुम्हाला लावायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावून घ्यायचा. दिव्यामध्ये 2 जोडवाट टाकायची आहे कापसाची. दिव्यामध्ये थोडेसे काळे किंवा पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे. एखादा साखरेचा खडा किंवा मोदक तुम्हाला ठेवायचा आहे. हळद जी असते तर हळद थोडीशी टाकायची आहे. त्यानंतर तिळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. ओम गणपतये नमः या मंत्राचं आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर दिवा लावला की गणपती बाप्पांना आपल्याला जी काय प्रार्थना आहे, आपल्या मनामध्ये जी काय इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की मुलांवरती सदैव तुमची कृपा असू द्या. त्यांना बुद्धी, आरोग्य, यश, सुख, समृद्धी, संरक्षण, शुभ फल द्या. त्यांच्या चरणी तुम्हाला इच्छा जी काय असेल तर ती पूर्ण करा. हा दिवा मुलांच्या नावाने तुम्हाला लावायचा आहे. प्रत्येक मुलांसाठी एक दिवा लावला तर अधिक शुभ मानलं जातं. गणपती बाप्पा यामुळे अडथळे दूर करतात. मुलांना संरक्षण, आरोग्य आणि मानसिक शांतता मिळते. अभ्यासात लक्ष, बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. मुलांच्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, भीती दूर होते. सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. हा उपाय तुम्ही दर चतुर्थीला देखील करू शकता. दर चतुर्थीला करणं शक्य नसेल तर 1-2 चतुर्थी करा. नक्कीच तुम्हाला याचा लाभ जो आहे तर तो होणार आहे. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. तुम्हाला दिवा कुठे मंदिरात जाऊन लावणं शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन लावू शकता. ज्यांना नसेल शक्य त्यांनी घरी सांगितलेल्या पद्धतीने गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे आणि घरीच गणपती बाप्पांसमोर तुम्हाला आपल्या मुलांच्या नावाने म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि तो जो दिवा आहे तर तो गणपती बाप्पांसमोर तुम्हाला लावून द्यायचा आहे. आपण एरवी रोजचा जो दिवा लावतोय तर तो दिवा नाही, तुम्हाला एक स्पेशली दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. ज्यांच्याकडे पंती आहे त्यांनी पंतीमध्ये लावा. ज्यांच्याकडे मातीची पंती नसेल त्यांनी इतर धातूचा घेतला तरी देखील चालणार आहे. जसं की स्टीलचा घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता, तांब्याचा घेऊ शकता. तुमच्याकडे जो दिवा अवेलेबल असेल तो तुम्ही घ्या. फक्त दिवा तुम्हाला कोणताही घेताना तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे. 2 वातीची 1 वात तुम्हाला तयार करून तो दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचा आहे. आता दिव्यामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे जे काय साहित्य आहे तर ते तर काही जळणार नाहीये. तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी ते तुम्हाला दिवा परत तुम्हाला शांत झाल्यानंतर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे दिव्यातल्या वस्तू. मोदक जो आहे तर तो टेरेसवरती ठेवा जेणेकरून मुंग्या किंवा पक्षी खाऊन घेतील आणि जे काही साहित्य आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा जे काय तुमच्या घरामध्ये कुंडीमध्ये झाडे लावलेली असतील तर त्या झाडामध्ये तुम्ही ते दाबून टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. फक्त टाकून देताना इकडे तिकडे फेकू नका की जेणेकरून त्यावरती कुणाचे पाय पडतील अशा पद्धतीने टाकू नका. तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा. चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.